दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी आमच्या शाळेमध्ये एक दिग्गज व्यक्ती यायची. आता इतकी मोठे सेलिब्रिटीला ते कसे आणायचे, संपर्क कसे साधायचे, तो खर्च कोण करायचा, हे प्रश्न तेव्हा आम्हाला कधी पडत नसे. पण शाळेने एक अशी व्यवस्था केली होती, की आलेल्या माणसाचा परिचय त्या विद्यार्थ्यांनीच करायचा. त्यांची मुलाखतही विद्यार्थ्यांनीच घ्यायची, त्यांना बोलतही विद्यार्थ्यांनीच करायचं. त्यामुळे पाठ्यपुस्तकात ज्यांचे धडे होते, हे प्रत्यक्ष माझ्या शाळेच्या व्यासपीठावरती मला अगदी 2 फुटाच्या अंतरावरून बघायला मिळालं. या शाळेचा मी वाङ्मय मंत्री होतो आणि पुढे कालांतराने मी याच शाळेचा पंतप्रधान सुद्धा झालो. आता ही नेमकी काय भानगड आहे? विद्यार्थी प्रतिनिधी सभा नावाचा एक प्रकार असतो. प्रत्येक वर्गातना मुलं आपापले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींना नंतर एक मंत्रिमंडळ म्हणजे शाळेचा वाङ्मय मंत्री असतो, पंतप्रधान असतो, करमणूक मंत्री असतो. एका वर्षी पंतप्रधान होतो आणि तो पंतप्रधान असल्याचा तसा नामफलक अजूनही ते शाळेमध्ये आहे आणि तो कौतुकाने मी माझ्या कुटुंबियांना, माझ्या मुलाला, मुलीला अगदी नेऊन दाखवला.